नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज होममेड चीज बनवत होती आणि मुलांचा खूप हट्ट होता की मम्मी चीज बनव घरी. तर मग मी इथे घेतलेलं आहे फुल फॅट दूध. 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल क्रीमचं दूध घ्या म्हणजे खूप छान असं आपलं चीज तयार होतं. आणि मुलांना तर चीज, पनीर, बटर हे पदार्थ खूप आवडतात. त्यातल्या त्या चीज तर खूपच आवडतं. तर आता हे दूध मी कढईत घेऊन घेतलं आहे आणि त्याला उकळवून घेते. आणि मग त्यासाठी आपल्याला एकच इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे विनेगर. आणि विनेगर नसेल, फक्त लिंबू घरात असेल तरी लिंबू पिळला तरी होतं. तरी ते मी अर्धा कप इतकं विनेगर घेतलेलं आहे. आणि आता हे थोडंसं गार करून घेते. जास्तही गरम नको दूध, एकदम उकळतं असं. तरी ते आता मी विनेगर घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही. या जागी तुम्ही लिंबूही वापरू शकतात. आणि अगदी 2 मिनटात बघू शकता दुधाचं काय झालेलं आहे ते. तर हे खूप सोपं आणि इतकं महागडं चीज आपण बाजारातून आणण्यापेक्षा नक्कीच तुम्ही हे होममेड चीज ट्राय करून बघा. जसं आपण पनीर बनवतो अगदी तसंच हे पण तयार होतं. तर हे आता मी 2 मिनटासाठी जरा झाकून घेते आणि बघू शकताय छान असं मऊसूद गोळा तयार होतो. खूप छान होममेड चीज तयार झालेलं होतं हे. आता ह्यातलं हे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते मी काढून घेते. गरम होतं ते एकदम, तर हळूवारपणे करायचं असतं हे जरासं. तर बघू शकता इथे हा माझा गोळा मला मिळाला. तर आता हा छान गोळा बनवून घ्यायचा. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक नक्कीच करा. एक लाईक करून मग जा. अशा पद्धतीने बघू शकताय. आता हे थोडं नॉर्मल पाण्याने मी पुन्हा त्याला गार करून घेत आहे. बघू शकताय गरम होतं ते, हाताला जरा चटके लागत होते. तर अशा पद्धतीने हे चीज मी बनवत होती. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. असा हा गोळा तयार झालेला होता. इथे हा गोळा थोडा थंड पाण्यात ठेवला तरी चालतं. इथे आता मी मीठ घालून घेते आहे. अगदी बाजारात मिळतं तशाच पद्धतीने. मग थोडंसं खारटपणा येतो म्हणून मग थोडंसं मीठ घातलं. पुन्हा एक 5 मिनटं असं पडू द्यायचं पाण्यात आणि त्यानंतर पुन्हा त्याचा गोळा बनवून घ्यायचा. मुलांची तर एवढी एक्साइटमेंट होती, मम्मी बनवत होती, माझ्या आजूबाजूलाच फिरत होते. तर इथे हा आपला चीजचा गोळा तयार झालेला आहे, बघू शकताय. आणि चीज नाही बनलं तरी घाबरून जाऊ नका, पनीर म्हणूनही यूज होतं जर तुमचं चीज नाहीच बनलं तर. बघू शकता इथे आता हा माझ्याकडे बटरचा डबा होता. असं तुमच्याकडे प्लास्टिक कंटेनर असेल एखादा तर त्यात ते ठेवा, छान सेट होतं ते. बघू शकता इथे. मुलांना तर असं झालं होतं की आत्ताच खाऊ की काय. मग आता हे मी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवणार होते, नॉर्मल फ्रीजमध्ये. थंड झाल्यावर मग त्याला बाहेर काढते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते. बघू शकताय. सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर. अशा पद्धतीने बघू शकता. आता हे 2 ते 3 तासानंतर आपलं हे चीज बघू शकताय. मस्त असं हे चीज आपलं रेडी झालेलं होतं, सेट झालेलं होतं. आता तुम्हाला मी ब्रेडवर टाकून दाखवते. अप्रतिम आणि मुलांना खूपच आवडलं ते. तर इथे आता ब्रेडवर आपण ते चीज घालून घेणार आहोत. बघू शकता इथे चीज क्यूब मिळतात तसंच अगदी छान. इथे मी जरा कमी घातलं होतं, अजून जास्त घातलं असतं तर छान झालं असतं. तर इथे बघू शकताय चीज स्प्रेड करून घेतलं छान. आणि तुमच्याकडे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो असेल तर तेही घालू शकतात, किंवा मग ब्रेडला आधी सॉसेस लावून घ्या. अशा पद्धतीने मी हे आता तवा गरम करून घेतलेला आहे गॅसवर. हे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स घालून घेतलं आहे, चव येईल म्हणजे
मुलांना खायचं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही हे चीज नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा. बघू शकताय इथे आता हे गरम करून घेते मी. अशा पद्धतीने तवा गरम होता माझा इथे आणि मग छान असं हे गरम करून घेतलं. चीज गरम झाल्यावर मेल्ट होतं तसं हेही मेल्ट होत होतं. बघू शकताय मस्त असं हे माझं होममेड चीज झालेलं होतं तयार. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. तर इथे हे आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे चीज. तर अशाच पद्धतीने अगदी मस्त असं हे चीज नक्कीच तयार करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटही करा. आता इथे हिला गरम लागत होतं पण मग करत होती. नंतर म्हणते मम्मी तू कर बाबा, हे खूप गरम आहेत ब्रेड. तर मग मी तिला करून दाखवलं. बघू शकता इथे, बघू शकताय बघा. तर मस्त असं हे आपलं चीज तयार झालेलं आहे. चला तर मग अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओंसाठी भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. बघू शकताय वाव मस्त झालं होतं चीज. चला तर मग अशाच पद्धतीने भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.